मला याच मुद्द्यावर यायचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा हे सगळं आंदोलन करत होता, तेव्हा सगळ्या पालकांना एकत्रित करून तुम्ही एक संघटना तयार केली. ती संघटना आजही कार्यरत आहे. सर नक्कीच आहे. आज सुद्धा म्हणजे लोकांना वाटत असेल, की हे कोरोना काळातलं आंदोलन होतं आणि ते कुठेतरी संपलं, असं नाही आहे. आज सुद्धा आंदोलन चालूच आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का? शाळा प्रशासन तुम्ही मला सांगा ना, एखाद्या मुलं आहेत 7वी-8वी ची त्यांचं दरवर्षी पुस्तकातली 100 पानं त्यातली 2 पानं बदली करायची आणि पोर्शन चेंज झाला म्हणून दाखवायचा. हे काय चाललंय? हं, हं, हं. म्हणजे ह्या गोष्टीला तुम्हाला कुठेतरी अर्थ वाटतोय का? हं. आणि पुस्तकं बदली करायची म्हणजे माझी पुस्तकं मी पास झाल्यानंतर माझ्या मागच्या विद्यार्थ्यांना द्यावी, जी मागून पुढे येणार आहेत आणि त्याचा वापर त्यांनी कुठेतरी करावा. म्हणजे देवाण-घेवाणाची पद्धत ही शाळेने बंद करून टाकली. आता प्रिंटेड नोट्स काढल्या. काही वेळा असं होतं, की आज सुद्धा काही पालक आहेत, त्यांची नोकरी अचानक सुटते. घरातला कर्ता जातो. त्यांची फी भरण्याची परिस्थिती नसते. पण त्या शाळा खरंच त्या मुलांना एल-सी देण्याच्या तयारीत असतात किंवा त्यांना नापास करतात. अशी माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत आणि त्या लोकांचे अर्ज सुद्धा आहेत. जी पालक मोठ्या संख्येने आमच्याकडे आज सुद्धा येतात. काही मुलांचं काही-काही वेळा असं होतं, की शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं जातं आणि वडिलांची ट्रान्सफर होते. शाळा पूर्ण फी द्यायला नकार करते. पैसे पहिलेच काढून घेतात शाळा. शाळेची सिस्टम आहे. अपमानाची वागणूक द्यायची आई किंवा वडिलांना. ते लोकं नेहमी आहे ना, तुमच्या पालकांचे नंबर घेतात आणि वारंवार त्यांना फोन करतात. तुम्हाला कल्पना नसेल, की कोरोना काळात एक मोठा जोक झाला होता. हे आंदोलन घडण्यामागचं खूप मोठं कारण होतं, की शाळा प्रशासनाने फी वसूल करण्यासाठी बँकेच्या ऑफर केल्या होत्या, की तुम्ही फी लोन काढून भरा हं, हं, आणि हं. त्यामुळे कुठेतरी पेटलं होतं. त्यावेळी आमच्याबरोबर एक महाले मामा म्हणून होते गृहस्थ. खूप मोठ्या प्रमाणात त्याने आमच्याबरोबर आंदोलन उभं केलं. नाडकर्णी सर होते, सावंत सर होते. ह्या जी लोकं होती ना, त्यांनी काहीतरी गांभीर्य दाखवलं समाजाला. त्या शाळेतल्या लोकांना एकरूप केलं. हं. त्यांना बरोबर घेतलं कारण का आज नवी मुंबईमध्ये प्रत्येक शाळेमध्ये पोहोचणं आम्हाला शक्य नाही. नाही. पण आम्ही एकमेकांच्या संदर्भामध्ये आमचे गणेश सर होते. त्यांनी त्या Zoom मीटिंगचा एक आम्हाला दाखवलं Zoom मीटिंग कशाप्रकारे घेतात. मग लोकांना एकत्र करणं Zoom मीटिंगवरती सोपं झालं. सुरुवातीला 100 लोकं, 50 लोकं, 200 आणि 1000ला पण संख्या वाढली. आमची ही आंदोलनं बघत असताना मीडियाने सुद्धा त्याची चांगल्या प्रकारे दखल दखल घेतली. घेतली. हं, आणि हं. तुम्हाला खरंच सांगतो प्रामाणिकपणे, की मीडियाचा सहभाग आमच्या इथे खूप मोठ्या प्रमाणात होता. कारण का त्यांनी आम्हाला प्रिंट मीडिया असेल किंवा आपला हे जे प्रादेशिक चॅनल आहेत ते असतील, ह्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमचं डिबेट घडवून आणलं आणि त्यामुळे न्याय मिळाला. कुठेतरी सरकारला जाग आली. कुठेतरी शाळा प्रशासनाच्या ट्रस्टीला थोड्या प्रमाणात हो का नाही, चुकीच्या गोष्टी आपण करतोय असं वाटलं आणि त्या फी कुठेतरी कमी झाल्या. अच्छा, म्हणजे फेडरेशन आत्ता पण पालकांची कार्यरत आहे. आहे.